नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर रोहित आहेत. आज आत्ता नुकत्याच काही दिवसात घडलेल्या घटनांवरनं इराणवरती जे हल्ले चालू झालेत परत अमेरिका आणि इस्रायलचे, आणि इस्रायलनी हिजबुल्लावरती जे लेबनॉनमध्ये हल्ले चालवलेत, त्याच्या आपण पूर्णत्वाकडे आता येत आहोत की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीत काहीतरी मोठा बदल घडू इच्छितोय आणि त्या बदलाचं आपल्यापुढे थोडं मांडायचं आहे आणि त्याचा पुन्हा भारतावर काय परिणाम होणार आहे ते पण आपल्याला सांगितलं पाहिजे. नुकतंच एक अमेरिकन कमांडोंनी अ, इराणच्या बंदर अब्बास म्हणून जे त्यांचं सर्वात मोठं पोर्ट आहे, म्हणजे जी सामुद्रधुनी आहे होर्मुझची, त्या सामुद्रधुनीच्या पूर्व टोकाला बंदर अब्बास नावाचं मोठं बंदर आहे त्यांचं. त्या बंदर अब्बासच्या दक्षिणेला एक 2 छोटी बेटं आहेत. एक केशम नावाचं बेट आहे आणि दुसरं आहे लाराक नावाचं बेट. त्याला लाटाक असं सुद्धा म्हटलं जातं. हे लाटाक बेट साधारण 49 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे 7 किलोमीटर बाय 7 किलोमीटर असं लहानसं बेट आहे. केशम त्याच्यापेक्षा थोडं मोठं बेट आहे. हे खूप जुन्या काळापासून या बेटांवरती वस्ती आहे आणि हे इराणच्या ताब्यातली आहेत. या बेटाच्या दक्षिणेकडे एक बेट आहे, ते ओमानचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की होर्मुझच्या सामुद्रधुनीचा अर्धा भाग ओमानच्या मालकीचा आहे, अर्धा भाग इराणच्या मालकीचा आहे. आणि इराणनी उद्दामपणे ती सामुद्रधुनी बंद करून ठेवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की इथनं जाणाऱ्या प्रत्येक जहाजानी त्यांना ₹1 पर बॅरल तेलाचा टोल टॅक्स द्यावा. टोल टॅक्स घेऊन ते कलेक्ट करत होते. पण अमेरिकेने त्याला सगळ्याला विरोध केला. त्यामुळे सामुद्रधुनीच्या बाहेर अमेरिकेने आपले नेव्हल ब्लॉकेड म्हणजे नाविक तटबंदी, नाविक नाकेबंदी उभारलेली आहे. त्यामुळे त्या नेव्हल ब्लॉकेडमधनं इराणकडे जाणारे जहाजं थांबवली जातात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं इराणच्या बाजूनी बाहेर जाणारी जी जहाजं आहेत, इराणच नुसतं नाही तर सौदी अरेबिया, कतार, बहरीन, कुवेत या सगळ्या देशांची सुद्धा जहाजं थांबवली जातात. असा तिथे तिढा चाललेला आहे. इराणच्या हातात लढाई करता आता फक्त तेवढं एकच हत्यार उरलं आहे की होर्मुझचा गळा आवळला आणि त्याचप्रमाणे बाब एल मंदेब म्हणजे अश्रूंची समुद्रधुनी ज्याला म्हटलं जातं, जी लाल समुद्राच्या टोकाशी आहे, त्या बाब एल मंदेबच्या इथे इराणचे जे पाळीव दहशतवादी आहेत हुती, त्यांचं राज्य असतं. तर इराणनं सांगितलं आहे की आम्ही बाब एल मंदेबसुद्धा थांबवू, आमचं इथलंसुद्धा थांबवू, म्हणजे तेल कुठेच जगात मध्यपूर्वेतनं पश्चिम आशियातनं तेल कुठेच जाऊ शकणार नाही, तेल आणि नॅचरल गॅस. म्हणजे काय की जागतिक आर्थिक जी परिस्थिती आहे, जागतिक अर्थव्यवस्थेचा गळा आवळण्याचं काम इराण सध्या करतं आहे. आता हे थांबवण्याकरता सुरुवातीला इराणने काय केलं होतं की तिथे जी जहाजं जातात, आता बघा प्रत्येक जहाजावरती कम्युनिकेशन इक्विपमेंट असतं आणि ते त्या जहाजाला सांगत असतं तुम्ही कुठे आहात, किनारा कुठे आहे, कसं जायचं, कसं नाही जायचं. त्या कम्युनिकेशन इक्विपमेंटलाच दिशाभूल करणारी माहिती पुरवण्याची यंत्रणा त्यांनी या लडाख बेटावरती उभारली होती आणि ती यंत्रणा खूप इफेक्टिव्ह होती. अगदी अमेरिकेची काही जहाजं गेली त्यांनासुद्धा तिथे भरकटायला झालं. आता तसं तिथे खूप रुंद नाही आहे, फक्त 21 मैल रुंद आहे तिथे सामुद्रधुनी. म्हणजे व्हिज्युअलीसुद्धा गोष्टी दिसतात. पण काय आहे की माईन कुठे लावल्या आहेत, कुठे सबमरीन कुठे आहेत, मिसाईल कुठे आहेत, ड्रोन कुठे आहेत, याची माहिती काहीच मिळत नव्हती. आणि त्यामुळे व्हायचं काय की हा सगळा तिथला ट्रॅफिक आहे तो एक प्रकारे चोक झाला होता. जेव्हा अमेरिकन नेव्हल इंटेलिजन्सच्या लक्षात आलं, नौसैनिक गुप्तहेर खातं, की हा कुठनं तरी सिग्नल आपला ब्लॉक होतोय, त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांच्या लक्षात आलं लडाखमध्येच त्यांचं ब्लॉकिंगचं इक्विपमेंट आहे. म्हणून अमेरिकेनी लडाखवरती कमांडो रेड केली आणि कमांडो रेड अशी केली की त्यांचे जे एअरक्राफ्ट होतं, त्या एअरक्राफ्ट ते व्हर्टिकल लिफ्ट एअरक्राफ्ट असतं, त्या एअरक्राफ्टमधनं कमांडोंना त्या बेटापर्यंत पोहोचवलं. बेटाचे संपूर्ण सॅटेलाईट फोटोग्राफ्स त्यांच्याकडे होते. तिथे काय बिल्डिंग्ज आहेत, कुठे काय आहे आणि या कमांडोने अक्षरशः सिनेमात दाखवतात तसं त्या नकाशाचा उपयोग करून तिथे त्यांनी हल्ला केला. त्या हल्ल्याची त्यांचा जो इराणचा कमांडर होता निझारी म्हणून, ते वाटच बघत होता. त्यामुळे त्यांनी त्याची जय्यत तयारी केली होती की असा हल्ला झाला तर काय करायचं. पण सरतेशेवटी अमेरिकन कमांडोंचा हल्ला इतका प्रखर होता की काही कमांडोज त्यांचे जखमी झाले, परंतु त्यांनी तिथल्या सगळ्या लोकांना ठार मारलं. आणि ठार मारल्यानंतर ते जेव्हा त्या याच्यात गेले, जिथे हे सर्व्हर्स ठेवलेले होते, त्या सर्व्हरमधनं हे सगळे सिग्नलची दिशाभूल चालू होती. त्या सर्व्हरच्या इथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा जो स्फोटक तज्ज्ञ आहे, तो जखमी झालेला आहे आणि त्याच्याजवळची स्फोटकं कुठेतरी पडून गेली आहेत. तर त्यांच्यातला एक अत्यंत धाडसी कमांडो होता, 22 वर्षाचा मुलगा आहे तो. त्यांनी सुरा काढला आणि त्या सुऱ्यानी पॉवर केबल कापायला सुरुवात केली. अतिशय धाडसी काम होतं ते आणि त्याचे हात रक्तबंबाळ झाले. ही सगळी बातमी त्यांच्या कमांडो रेडच्या काही माहितीतनं मला मिळाली आणि ते त्यांनी पॉवर केबल कापल्या आणि संपूर्ण अंधार झाला.
आता हा जो इराणचा कमांडर होता मझारी, त्यांनी याची कल्पना केली होती. त्यांनी एका अल्टरनेट ठिकाणाहून इथनं पॉवर सप्लाय पुरवला होता. पण अमेरिकन कमांडोंना सुद्धा याची कल्पना असल्यामुळे त्यांनी याच्या आधीच सबमरीन पाणबुडे वापरून अल्टरनेट बेटामधनं जो पॉवर केबल येत होता, ती पॉवर केबल पण कापून टाकली आणि एकदम तिथे अंधार झाला. अंधार झाल्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी इराणच्या कंट्रोलच्या मुक्त झालेली आहे. अशा बातम्या आहेत आणि त्या बातम्या खऱ्या असाव्यात, कारण आज आपण तेलाची जी किंमत पाहिली तर ती $87 पोहोचलेली आहे. याच्या आधी $120 किंमत वर गेली होती. म्हणजे होर्मुझमधनं जर तेलाचा पुरवठा चालू झाला तर तेलाच्या किमतीत धडाडकन खाली पडतील. आपल्याला नुसतं तेल नको आहे, आपल्याला तिथनं फर्टिलायझरचं म्हणजे अमोनिया पण पाहिजे, आपल्याला तिथनं अनेक ॲल्युमिनियम पाहिजे, अनेक गोष्टी भारताला पाहिजेत. भारताचा सुद्धा त्यामध्ये फायदा आहे आणि इराणचा जर हातातलं एकमेव शस्त्र होर्मुझची सामुद्रधुनी जर सुटलं तर इराण या युद्धाच्या पराभवाकडे तातडीने जाईल आणि त्याचाच परिणाम म्हणून इराणचे जे कमांडर इन चीफ आहेत, त्या कमांडर इन चीफनी सांगितलं आहे की IRGCची दादागिरी आता चालू द्यायची नाही. आपल्याला हे युद्ध थांबायला पाहिजे. आपल्या देशाचं याच्यात प्रचंड नुकसान होतं आहे. आणि आत्ताच ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये जी लेटेस्ट पत्रकार परिषद घेतली त्याच्यात सांगितलं की माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या तर्काप्रमाणे या आठवड्यामध्ये या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लागेल. इराणकडे आता काहीही शक्ती उरलेली नाही आहे असं ट्रम्प म्हणत आहेत. नी जसं चीन आणि रशियाला सुद्धा धमकावलं असल्यामुळे ते दोघंसुद्धा इराणला आता मदत करण्याच्या स्थितीत नाही आहेत किंवा त्यांना मदत करायची नाही आहे. आणि इराणची दुसरी एक गोष्ट आपल्याला मला सांगायची आहे, कारण ट्रम्प यांचा मुख्य मोहरा होता की इराणनी आण्विक शस्त्र बनवायची नाहीत आणि इराण कायम नुसत्या वाटाघाटीच्या घोळात गुंतवत राहिला, पण आण्विक शस्त्र बनवण्याचा स्वतःचा अधिकार सोडायला ते तयार नव्हते. आपल्याला माहिती आहे त्यांच्याकडे 440 किलोग्राम एनरिच युरेनियम आहे. 440 किलोग्राम एनरिच युरेनियम 60% शुद्ध झालेलं आहे. ते 90% महिन्याभरात शुद्ध होईल आणि त्यानंतर त्याच्यातनं 10 किंवा 11 बॉम्ब तयार होतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तर हे युरेनियम इराणनी आम्हाला द्यावं, आम्हाला म्हणजे अमेरिकेला द्यावं आणि सांगावं की आम्ही अणुबॉम्ब बनवणार नाही. त्याच्या बदल्यामध्ये अमेरिकेने त्यांना फुकट युरेनियम द्यायची तयारी दर्शवली की ज्याच्यातनं त्यांना पॉवर निर्माण करता येईल. 3 ते 5% शुद्ध असलेलं युरेनियम त्यातनं पॉवर सप्लाय करता येतो. पण इराणनी नकार दिला आहे. याचा सरळ अर्थ आहे की त्यांना अणुबॉम्बच करायचा आहे. त्यांना शांततापूर्ण कामाकरता युरेनियम नकोच आहे. आता IAEA इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी कॉर्पोरेशन जी आहे कमिशन, ते व्हिएन्नाला आहे. त्यांनी काल एक बॉम्बशेल टाकला. ते म्हणले की तुम्ही 440 किलो युरेनियमच्या गोष्टी करताय. इराणकडे 8,000 किलो युरेनियम आहे. फक्त ते शुद्ध केलेलं नाही आहे. ते शुद्ध केलं तर एकूण 200 बॉम्ब त्यांना करता येतील. त्याची काय वार्ता? त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही आहे. त्यामुळे आता इराणवरती सगळ्या पाश्चात्य देशांचा दबाव वाढत चालला आहे की तुम्ही युरेनियमचे भानगड बंद करा आणि मुकाट्यांनी टेबलावरती या आणि बोला, नाहीतर आम्ही मोठा हल्ला करू. आणि ट्रम्पनी कालच्या भाषणात तरी आज सकाळच्या भाषणात तरी संकेत दिलेत की मोठा हल्ला करायला आता ट्रम्प बिचकणार नाही. अर्थात ट्रम्प आज एक बोलतात, उद्या एक करतात, त्यामुळे आपण त्याच्यावर फार विश्वास ठेवूया नको. परंतु इराणची परिस्थिती आता अतिशय कठोर आणि कठीण होत चाललेली आहे. लोकांना खायला अन्न नाही आहे, प्यायला पाणी नाही आहे. इंटरनेट तेवढं चालू झालेलं आहे. मी माझ्या काही मित्रमैत्रिणींशी इंटरनेटवरती संवाद पण साधू शकलो, पण परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तेहरान शहराला पाणी मिळत नाही आहे. इराणी रियालची किंमत डॉलरच्या तुलनेत जवळजवळ 18 ते 20 लाख रियालला $1 मिळतो आहे. म्हणजे एकूण अर्थव्यवस्था पूर्णपणे खड्ड्यात गेलेली आहे. फक्त IRGC म्हणजे इराणियन किंवा इस्लामिक रिपब्लिक गार्ड कोर ही जी कट्टर सैनिकांची संस्था आहे, सैन्यातलेच काही कट्टर लोक आहेत, दहशतवादी लोक आहेत सगळे, त्यांची मात्र मौत चाललेली आहे. कारण त्यांचा इन्कमचा सोर्स हा स्मगल तेल विकण्याचा असतो, त्यामुळे त्यांच्याकडे काही कमी नाही आहे. परंतु नागरिकांचे हाल प्रचंड चालू आहेत. कुठे एकदा नागरिकांचा कडेलोट होतो आहे आणि त्यांच्या शांततेचा कडेलोट होऊन पुन्हा आंदोलन करायला लागतील ते सांगता येत नाही. परिस्थिती स्फोटकच आहे. पण इराणच्या IRGCच्या हातामध्ये आता फारसे पत्ते उरलेले नाही आहेत आणि ट्रम्पच्याही हे लक्षात आलेलं आहे. लवकरच आपल्याला लक्षात येईल. ट्रम्पच्या नुसतं काय, सौदी अरेबिया आणि कतार या देशांनीसुद्धा आता ट्रम्पच्या बाजूने आपली मतं टाकायला सुरुवात केली की नाही, आता इराणवरती एकदा हल्ला करून त्यांना मोडूनच टाकूया असं ते म्हणलेत. संयुक्त अरब अमिरेती तर पहिल्यापासूनच इराणच्या प्रचंड प्रमाणे विरोधात आहेत. कारण हा लडाखचा हल्ला झाल्यानंतर त्यांनी पहिले दुबईवरती हल्ला केला, मग कुवेतवरती हल्ला केला. त्यांचा काही दोष नाही आहे, पण उचलून त्याच्यावरती ते हल्ले करतात कारण अमेरिकेपर्यंत जाण्याची शक्ती त्यांच्याकडे नाही आहे. तर या सगळ्याचा परिपाक म्हणून अरब देशांमध्ये इराणविरुद्ध प्रचंड वातावरण तापलेलं आहे. कोणालाही इराणची दादागिरी आता नको आहे. त्यामुळे असं दिसतंय की हा सगळा प्रकार झाल्यानंतर इराण
युद्धामध्ये शरण येईल आणि त्यानंतर इराणच्या सगळे युरेनियमचे साठे, तेलाचे साठे यावरती कदाचित संयुक्त ओनरशिप अमेरिका आणि मित्रराष्ट्रांची होईल. तसं झालं तर पश्चिम आशियामध्ये शांतता थोडी होईल. हे चालू असताना इस्रायलने हिजबुल्लाच्या लोकांना बेदम मारायला सुरुवात केली आहे. ट्रम्प त्यांना म्हणला होता नेतान्याहूला की तुम्ही आत्ता काही दिवस स्वस्थ बसा. नेतान्याहूने ट्रम्पला सांगितलेलं आहे की हिजबुल्लाच्या बाबतीत कोणी बोलायचं कारण नाही. हिजबुल्ला आमच्या इस्रायल देशाच्या अस्तित्वावरच घाला आहे. तेव्हा इथे आम्ही कोणाचं ऐकणार नाही. तिथे थोडंसं नेतान्याहू आणि ट्रम्पमध्ये भांडण झालं अशा बातम्या आहेत. टेलिफोनवरनं एक दुसऱ्यांवरती शिव्या पण दिल्या गेल्या. पण नेतान्याहूंचं स्पष्ट आहे की माझा देश वाचायचा असला तर मला हे करणं भाग आहे. कारण इराणकडे जर शक्ती आली तर इराण पहिला बॉम्ब तर त्यांच्यावरच टाकणार आहे ना. त्यामुळे अमेरिका, इस्रायल हे मिळून हे सगळं काम करतायत. आपल्या इथे ब्रिक्सची जी परिषद आत्ता व्हायची आहे जून महिन्याच्या 11 तारखेला, तेव्हा भारताने याच्यात मध्यस्थी करावी असा अमेरिकेचा भारतावरती दबाव म्हणता येत नाही, पण भारताला विनंती केली आहे की तुम्ही मध्यस्थी करून इराणला जरा वाटाघाटीच्या टेबलावर आणा. पण नोईंग ट्रम्प हे होण्याच्या आधीच एखादा मोठा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी आत्ताच तुम्हाला सांगतोय, उद्या परवा बातमी येऊ शकते, कारण विकेंडला हल्ला करण्याची पण ट्रम्पची जुनी खोड आहे. कदाचित एखाद दुसरा मोठा हल्ला होऊन इराणचं IRGCचं पेकाट पूर्णपणे मोडणार नाही याची शाश्वती देता येत नाही. बहुतेक तसं होईल. तसं झालं तर सगळं जग एक प्रकारचा निश्वास सोडेल आणि जगाची शांतता जी आत्ता प्रचंड धोक्यात आहे, काहीही होऊ शकतं, त्यातनं आपण परत चांगल्या युगाकडे येऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि मी हा व्हिडिओ थांबवतो. भारतावरती त्याचा परिणाम काय, तर तेल स्वस्त झालं की भारतात जी आणीबाणी होण्याची शक्यता होती ती आपोआपच मागे पडेल. बघूया काय होतं ते. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आपल्या कमेंट्स आम्हाला हव्या असतात. जेवढ्या कमेंट्स आपण द्याल तेवढेच नवीन विषय, नवीन विचार आणि आपले मनामध्ये काय विचार आहेत ते सुद्धा आमच्यापर्यंत येतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.